मुंबईचा महापौर कोण होणार याबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। आज मुंबई महानगरपालिकेचा महापौर होण्याचा फायनल दिवस या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळे मुंबईमध्ये मोठ्या हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। आज स्वित्झर्लंड या बाहेरच्या देशामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईमध्ये दाखल झाले आहेत। त्यातच अजून एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे, ती म्हणजे मुंबई महापालिकेच्या राजकारणात अचानक एक अशा वेगळ्या अदृश्य व्यक्तीची एंट्री झाली आहे की ज्यामुळे भाजपच्या हातातून मुंबई निसटली आणि मुंबईचा महापौर नेमका कोण होणार असं एक धक्कादायक नाव आता समोर येतंय, ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात वणव्यासारखी पसरू लागल्या आणि भारतीय जनता पक्षाने आपली हार मान्य केल्याची दाट शक्यता आता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। कारण ज्या भाजपकडे नगरसेवकांचं मोठं सैन्य होतं तेच नगरसेवक आता नोंदणी करण्यासाठी चक्क टाळाटाळ करू लागले आहेत। पण या ठिकाणी असं का घडलं, तर काय महाशय जे आहेत तर ते शक्तीला या मोठ्या रोखणारा तो काय मास्टरमाइंड जो आहे तर तो भाजपला रोकू लागले। मग असा कोण व्यक्ती आहे की ज्याची अचानक राजकारणामध्ये एंट्री झाल्या आणि सगळं वातावरण बदललंय? अशी एक व्यक्ती जी महाराष्ट्राच्या राजकारणात जुनी आहे पण त्यांना दुर्लक्ष केलं गेलं होतं आणि ही सत्ताधाऱ्यांची सर्वात मोठी चूक ठरल्या। त्यांनी एक असा भयानक नवा डाव टाकलाय की राज्याचे मुख्यमंत्र्यांनी आता भाजपचे त्या ठिकाणी चाणक्य ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस यांना देखील आता समजायचं बंद झालंय। आता सत्तेची गादी पायाखालून सरकली जाणार आणि पडद्यामागे इतक्या वेगाने हालचाली सुरू झालेत की जेव्हा महापालिकेची सोडत जाहीर झाली तेव्हा कुणाला सुद्धा कल्पना नव्हती की हा सापळा आधीच रचला गेलाय। आज भाजप सर्वात मोठा पक्ष असून पण आता निवडणुकीसाठी का पळ काढतोय, का नोंदणी रखडल्या आणि कोण आहे जी व्यक्ती जिने भाजपच्या किल्ल्याला आता भगदाळ पाडलंय? आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण सर्व काही माहिती या ठिकाणी आता उघडणार आहे। आज महापौर कसल्याही परिस्थितीमध्ये होणार आहे, मग नेमका आता शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा होणार की या ठिकाणी शिंदे गटाचा होणार का या ठिकाणी भाजपचं होणार, याचीच अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। मग आता गुप्त युतीची जी काय कच्ची चिठ्ठी लिहिली होती तर ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात महाभूकंप या ठिकाणी आज आणला जाणार आहे। आज मुंबईमध्ये सकाळपासून या ठिकाणी वेगळंच वातावरण आहे, कारण आज महापौर बसवण्याचा खुर्चीवर फायनल दिवस आहे। मुंबई तर या ठिकाणी आता भाजपच्या हातातून जाणार असल्याचं पाहायला मिळतंय। चला तर मग संपूर्ण सविस्तर या ठिकाणी प्रकरणाचा आढावा या सविस्तर रिपोर्टमधून घेऊया। आता मुंबई देशाची राजधानी आहे आणि या ठिकाणी शहराच्या या हवेत एक वेगळंच वातावरण सध्याला तरी शिजत असल्याचं पाहायला मिळतंय। गेले अनेक दिवस ज्या खुर्चीसाठी म्हणजेच मुंबईच्या महापौर पदासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत जी काय जीवघेणी रस्सीखेच गेल्या 10 ते 15 दिवसापासून या ठिकाणी सुरू होती, त्या खेळाचा निकाल आता जवळपास लागल्याचं पाहायला मिळतंय। तुम्ही बरोबर ऐकलात। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खात्रीशीर माहितीनुसार मुंबईचा महापौर या ठिकाणी कोणाचा होणार याची फायनल यादी आता जाहीर झाल्या आणि सर्वात धक्कादायक बातमी ही आहे की भारतीय जनता पक्षाने आपली हार सुद्धा मान्य केल्याचं बोललं जातंय। ज्या भाजपने मुंबई मिशनसाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती, ज्यांच्याकडे सर्वात जास्त नगरसेवक असल्याचा दावा केला जात होता, त्यांच्या हातातून आता मुंबई निसटल्याची बातमी आता समोर आल्याचे दिसतंय। कारण महाराष्ट्राच्या राजकारणात एक असा मॅटर मोठा झालाय ज्यामुळे आता दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत आता मुंबईतल्या मोठ्या चाणक्यांना देखील या ठिकाणी घाम फुट लागलाय। मग नेमकं मुंबईचा आता महापौर कोण होणार? बघा, झालेली घटना अशी की सर्वांनी लक्षात ठेवा, काल संध्याकाळी काय झालं, एकनाथ शिंदे साहेब आणि या ठिकाणी त्यांचे सहकारी जे काही 29 नगरसेवक हॉटेलमध्ये लपवून ठेवले होते त्यातील 5 नगरसेवक आणि या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब गुप्त या ठिकाणी रात्री 3 वाजता एकनाथ शिंदे साहेबांच्या आपल्या या ठिकाणी सगळ्यात मातोश्री बंगल्यावर गेल्याची धक्कादायक बातमी या ठिकाणी समोर येत आहे। कारण एकनाथ शिंदे साहेबांना अशी परिस्थिती या ठिकाणी झाल्या की त्यांना मुंबई हातातून निसटण्याची भीती आहे। त्याचं कारण म्हणजे भाजप या ठिकाणी ईडीची भीती दाखवेल आणि आपल्याकडील जे काय त्यांचे 89 नगरसेवक आहे आणि या ठिकाणी आता जे काय त्यांनी आता फोडणार आहेत असा दावा केला जातोय की आमच्याकडे ठाकरे गटातील अजून 25 ते 30 नगरसेवक म्हणजे 65 नगरसेवक ठाकरे गटातील सध्याला आहेत, त्यातील 25 ते 30 नगरसेवक आमच्या भाजप पक्षामध्ये येण्याच्या वाटेवर आहेत असा दावा या ठिकाणी भाजपच्या अनेक मंत्र्यांनी केलाय। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना मोठा घाम फुटलाय। जर करता ठाकरे गटातील काही नगरसेवक भाजप सोबत त्या ठिकाणी जर आले
तर आता एकनाथ शिंदे साहेबांना पूर्णपणे पडती बाजू घ्यावी लागणार आहे आणि या ठिकाणी राजकारणातून बाहेर पडावं लागणार आहे। मग आता उद्धव ठाकरेकडे बी त्यांना या ठिकाणी किंमत मिळणार नाही आणि या ठिकाणी भाजपकडे पण किंमत मिळणार नाही आणि आहे उपमुख्यमंत्री पण जाण्याची शक्यता असं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना वाटू लागले। त्यामुळे रात्री 3 वाजता एकनाथ शिंदे साहेब आणि 5 विश्वासू नगरसेवक मातोश्री म्हणजेच आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी गुपित बैठक झाल्याची एक बातमी वाऱ्यासारखी आता सकाळपासून पसरू लागल्या आणि त्यामुळे आता मुंबईचा महापौर होण्याचा आज फायनल दिवस आहे आणि यामध्ये मोठी गडबड होण्याची शक्यता आहे आणि असं म्हणू लागलेत की भाजपच्या हातातून आता मुंबई निसटली अशा प्रकारच्या बातम्या देखील पसरू लागलेत। मग खरंच भाजपच्या हातातून मुंबई निसटेल का आणि उद्धव ठाकरे साहेबांचा जे बाळासाहेबांचे विचार आहेत तर त्यांचा महापौर बनेल का? तसेच नेमकं आता महापौर आज संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास शपथविधी घेण्याचा आज फायनल दिवस आहे। मग नेमकं काय होईल तर बघा, सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आता येणार आहोत। गेल्या 10 ते 15 दिवस झालं मुंबईचा महापौर नेमका आता भाजपचा होईल का उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा होईल का शिंदे सेनेचा होईल यावर मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झाला आहे। परंतु स्पष्टपणे कोणी सांगत नव्हतं, परंतु आज जी यादी या ठिकाणी जाहीर झाल्या त्यामध्ये आता स्पष्टपणे आता नाव घेण्यात आलंय। या ठिकाणी भाजपच्या हातातून मुंबई गेली अशा प्रकारची या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आल्या। त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना आता पूर्ण 5 वर्षासाठी या ठिकाणी महापौर मुंबईचा आपल्या शिवसेनेचा पाहिजे, परंतु त्यांचं संख्याबळ फक्त 29 आहे आणि 29 नगरसेवकावर त्यांना महापौर देता येत नाही असं अमित ठाकरे या ठिकाणी म्हणलेले आहेत। त्यामुळे अमित ठाकरे या साहेबांकडे सर्व भाजपच्या किल्ले आहेत हे आता एकनाथ शिंदे साहेबांना कळून चुकले। त्यामुळे आता या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटामध्ये प्रवेश केल्याशिवाय आता त्यांना निर्वाह नाही आहे असं त्या ठिकाणी चित्र तर सध्याला दिसतंय। त्यामुळे फडणवीस आता बाहेरच्या देशामध्ये स्वित्झर्लंडला फिरायला गेले होते, ते सुद्धा आज सकाळी विमानतळावर आता परतले होते। यावेळी पत्रकार बांधव जमले होते आणि पत्रकारांनी देखील आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारलं की आता तुमचा या ठिकाणी महापौर बनणार का शिंदे साहेबांचा बनणार। यावरती मुख्यमंत्री देखील आता नाराज असल्याची चिन्हे चेहऱ्यावरून सध्याला तर दिसून येतात। परंतु सगळ्यात महत्त्वाची बातमी अशी की या ठिकाणी आता एकनाथ शिंदे साहेबांना 2.5 वर्ष आणि या ठिकाणी बीजेपी म्हणजेच या ठिकाणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना 2.5 वर्ष असं या ठिकाणी चिन्ह दिसत आहेत। परंतु सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे, भाजपला 2.5 वर्षाचा महापौर मान्य नाही आहे। कारण त्यांच्या जर संख्या बघितला नगरसेवकांची तर 89 पेक्षा जास्त नगरसेवक सर्वाधिक आता या ठिकाणी भाजपचे आलेत। त्यामुळे त्यांचाच महापौर ते पण 5 वर्षांसाठी पाहिजे। परंतु 5 वर्ष जर त्या ठिकाणी महापौर पद भाजपला दिलं तर या ठिकाणी शिंदे गटाला या ठिकाणी कोणतीही किंमत उरणार नाही। शिंदे गटातील नगरसेवक फुटून या ठिकाणी आता ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता आहे किंवा यातील काही नगरसेवक भाजपच्या देखील वाटेवर असल्याचं या ठिकाणी चिन्हे दिसू लागलेत। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब सगळ्या अडचणीमध्ये आता त्या ठिकाणी अडचण वाढू लागल्या। इकडे आड तर तिकडे वीर अशी परिस्थिती निर्माण झाल्या। जर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटामध्ये गेलं तर आता भाजप ईडी पाठीमागे लागेल अशी परिस्थिती या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांची आहे। आणि जर भाजपला या ठिकाणी जर आता पाठिंबा दिला तर भाजप काय म्हणते 5 वर्षापर्यंत मुंबईचा महापौर आमचाच असेल। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांची किंमत त्या ठिकाणी सुद्धा कमी होते। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी अशा प्रकारची बातमी पसरू लागल्या की पहाटे 3 वाजता मातोश्री या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरू लागल्या। पण ही बातमी नेमकं खरी आहे का? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा या ठिकाणी महापौर बनू शकतो का? तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 114 ते 115 नगरसेवक टोटल पाहिजेत तरच महापौर या ठिकाणी कोणत्याही पक्षाचा बनतो। जर आता भाजपचा त्या ठिकाणी महापौर बनवायचा असेल तर 89 जागा टोटल या ठिकाणी आता भाजपला आहेत। परंतु 89 एवढ्या चालणार नाहीत, कारण 115 म्हटल्यावर त्या वरील 15 आणि 10 25 नगरसेवक या ठिकाणी अजून त्या ठिकाणी भाजपला कुठून तरी घ्यावे लागणार। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आता बाळासाहेब ठाकरे म्हणजे कोण? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो गट आहे, जी खरी शिवसेना मानली जाते, तर त्यांच्या माध्यमातून आता खासदार त्या ठिकाणी संजय राऊत साहेब यांनी एक विधान केलं होतं, ते म्हणजे आम्ही भाजपसोबत युती करू आणि युती करू शकतो पण शिंदे गटाला आम्ही एकत्र घेऊ शकत नाही। म्हणजेच काय, एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही कधी जाऊ शकत नाही
असं या ठिकाणी बोलले जात आहे। त्यामुळे एखाद्या वेळी असं पण होऊ शकतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो 65 नगरसेवकांचा गट आहे आणि या ठिकाणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा जो काय 89 ते 90 त्या ठिकाणी नगरसेवकांचा गट आहे, हे दोन्ही मिळून या ठिकाणी आता परत एकदा एकत्र येऊन त्या ठिकाणी महापौर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा होऊ शकतो का? आणि शिंदेंची खेळी मोडीत काढण्यासाठी भाजप उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला साथ देऊ शकते का, हे सुद्धा बघणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे। कारण सध्याला तर परिस्थिती अशी होऊन बसल्या, कोणाला सांगता येत नाही की या ठिकाणी आता ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर बनेल की या ठिकाणी भाजपचा बनेल की या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांचा बनेल, कोणी सुद्धा या ठिकाणी सांगू शकत नाही। कारण हे राजकारणाचा खेळ आहे, कधी कुठं कोण पलटी मारल याचा अंदाज कोणी सुद्धा सांगत नसतं। एका रात्रीत मुख्यमंत्री पलटू शकतो, एका रात्रीत पंतप्रधान पलटू शकतो, मग ही तर महापौराची निवडणूक आहे, कधी काय होईल याचा अंदाज सांगता येत नाही। तरी या ठिकाणी जास्तीत जास्त शक्यता अशी या ठिकाणी दाखवण्यात आल्या की शिंदे आणि भाजप एकत्र येऊन अडीच वर्षाचा फॉर्म्युला मान्य करतील आणि 2.5 वर्ष भाजपचा महापौर आणि 2.5 वर्ष शिंदे गटाचा महापौर, अशा प्रकारचं या ठिकाणी समीकरण होऊ शकतं, असं या ठिकाणी सूत्रांनी महत्त्वाची बातमी दिली। आता नेमकं काय होतंय आपण नक्कीच बघूया। तोपर्यंत तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।